MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। जिमदार काळे मी समजून सांगत होते माझ्या बोर मध्ये फेल बोर मध्ये मोटर घेऊ नका टाकू नका तर मला त्यांनी मारायची धमकी दिली। माझ्या बहिणीला भावाला तुकडे तुकडे करून बोर मध्ये टाकू म्हणले। आम्ही सांगायला गेलो त्याला धावून आला, सगळे मारायला माझ्या बहिणीला मला मारायला आले। मला लय हाणमार केली साहेब, माझे कमरावर पोटावर सगळे खूप खूप नाचले साहेब। प्लीज मी रिक्वेस्ट करते माझी कारवाई करा, प्लीज हेल्प मी साहेब प्लीज। मी एकटी बाई राहते, माझी एक मुलगी आणि माझे भाऊ बहीण मला सगळे बघतात। आणि भाऊ कल्याण जिमदार काळे, छाया काळे, संदीप चव्हाण हे मला सोडायला मध्ये आले। त्यांना बी धमकी दिली की तुला बी हाणमार करणार, मारणार, तुकडे तुकडे करून मारून तुम्हाला एरियात टाकणार, म्हणजे बोर मध्ये टाकणार। 3 बोर खाली पडले। माझी एक बहिणीची पोरीला पण यांनी गायब केली। त्यांना विचारा की सुनाला सुद्धा गायब करून टाकले तुकडे करून। साहेब प्लीज माझी रिक्वेस्ट आहे। माझे भाऊच आहे, सख्खे भाऊ आहे माझे, त्यांनी तुम्ही व्हिडिओ बघा माझे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी माझ्या अंगावरती येऊन नाचून नाचून मारले। साहेब प्लीज माझी रिक्वेस्ट करा, मला न्याय पाहिजे। व्यक्ती भाऊ आहे माझा, सख्खा भाऊ आहे। भावानी सगळे सुना आली की सगळे लेकर गोळा करून वायसर जिमदार काळे, धनु वळखवण्या काळे, शरद वळखवण्या काळे, स्वाती वळखवण्या काळे, ते 4-5 जणांनी जितू वायसर काळे, तिची सून जितेची बायको, त्यांनी सगळ्यांनी मला येऊन मारहाण केली। साहेब प्लीज रिक्वेस्ट करा, माझं मरता मरता मी वाढले, मला पुरं हाफ मर्डर केल्यासारखी आहे मी। आता मी एकटी बाई कसं काम धंदा करून राहणार, माझी रिक्वेस्ट करा प्लीज साहेब, मदत पाहिजे मला। माझी जमीन छिनून घ्यायला लागले, माझ्या आईने मला अनुदान दिली आहे जमीन। प्लीज थँक्यू साहेब प्लीज। किसन भोसले, माझे भावाचं नाव हाणमार करणाऱ्या वायसर जिमदार काळे, त्याचं पोरग शरद वायसर काळे, जितू वायसर काळे, हे काय धनु वळखवण्या काळे, स्वाती वळखवण्या काळे, हे जितूची बायको प्रियंका जितू काळे, हे कायम बोर तोडला त्यांनी, कॅमेरे तोडले, वावरात येऊन हाणमार केली, कशावर ना कशावर झाडं जाळते, काही करते, कायम हाणमारी करते, चोऱ्या माऱ्या करते। आम्हाला कायम नको नको करून सोडलं। माझी बहीण मीरा जमदार काळे, मी तिला सोडवायला गेले, माझा भाऊ कल्याण काळे आला, त्याचे बी त्याला तो म्हणला समजून सांगायला लागला, त्याला म्हणले तुझे बोरेल मध्ये तुकडे तुकडे करीन, तुझा वंश सुद्धा जगून देणार नाही। असं ते कायम धमकी देतात आणि कायम कॅमेरे तोडीत येत। एवढ्याला 2-3 लाखाच्या गोष्टी फोडून तोडून बोरेल मध्ये टाकल्यात त्यांनी। कॅमेऱ्यात सगळे पुरावे आहेत। सरकारने काही याच्यावर चौकशी करावा, आमच्याकडे लक्ष द्यावा। आपलं कॅमेरा कशासाठी असतो? संरक्षणासाठी असतो का तोडायसाठी असतो? 2 कॅमेरे त्यांनी आज तोडले। आज माणसं पुरावा नष्ट पुरावे करायला लागलेत हे यांच्यावर। भांडणाबद्दल त्यांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे। हे कायम मारित राहतात, आम्हाला बहिणींचा छेड करीत राहतात आणि कायम हाणमार करतात आम्हाला। आम्हाला बघत नाही नीट, रस्त्याने चलून नाही देत। यांच्याकडे डाकू पोरं, भावालेवानी पोरं आहेत, ते पोरं आणून मारित आहेत। आज 30 ते 35 माणूस त्यांनी आणून बसवलं होतं, तेवढं पोलीस लोकांनी सुद्धा बघितले, डोळ्यासमोर त्यांचे व्हिडिओ काढलेत। याच्यावर कारवाई करावा ही माझी पोलिसांना, मोठ्या साहेबांना नम्र विनंती आहे, हात जोडून बटनची विनंती आहे माझी। याच्या पुढे धन्यवाद। अक्काबाई वायशा भोसले,
यांचे भांडणं चालले होते, सोडवलं मी त्यांना. हानमार चाललेला होता तिथं, की तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण चाललेला होता, की आम्हाला खाली पाडू पाडून मारलेलं होतं. तिला मधी मी सोडवत होते, माझ्या हातापायाला पण इथं चावलं, की मी म्हणलं व्यवस्थित काय असेल ते मिटून जाईल तुमचं, भांडू नका भांडू नका म्हणल्याच्या नंतर ते म्हणले काय कसं मिटणार आहे काय, तर जीवे मारण्याची धमकी देते, कुणी मेलं तरी हरकत नाही, असं नाही तसं नाही. राहायला मी तिथंच आहे. विनंती, नम्र विनंती.